सुगरणींसाठी काही घरगुती उपाय व रुचकर स्वयंपाकासाठी काही खास टिप्स आज तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे। 1. शरीरातील चरबी कमी करण्यासाठी दररोज नियमित पण कमी आहार घ्यावा। आठवण करून जेवताना सलाड नक्की खावे, त्याने शरीरात जी चरबी असते ती कमी होते व भूक देखील आपली पूर्ण होते। भरपूर जास्त पाणीही देखील प्यावे। 2. वारंवार उचकी येत असेल तर हिंगाचा मोठा खडा तव्यावर गरम करून घ्या व त्याचा वास घ्यावा। असे 2 ते 3 मिनिट आपल्याला करायचे आहेत, उचकी लगेच थांबते। 3. महिलांना मासिक पाळीमध्ये होणारा त्रास कमी करण्यासाठी थंड पाण्याऐवजी कोमट पाणी प्यावे, त्रास कमी होतो व आपणास आराम जाणवतो। 4. ग्लासभर दुधात चमचाभर साजूक तूप टाकून पिल्याने हाडे व स्नायू मजबूत होतात, तसेच सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते। 5. दररोज जेवण झाल्यावर 1 चमचा बडीशेप नक्की खावी। बडीशेप खाल्ल्याने रक्त साफ होते, जेवण पचायला मदत होते, तसेच तोंडातून दुर्गंध वास येत नाही व पोटाचे विकार देखील कमी होतात। 6. हात किंवा पाय यांना जर भेगा पडत असतील तर नाभीमध्ये 1 थेंब मोहरीचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइल तुमच्याकडे असेल तर 1 थेंब रात्री झोपताना टाकायचे आहेत, थोड्याच दिवसात आराम मिळतो। 7. पायाच्या भेगा खूप मोठ्या असतील किंवा त्यातनं जर रक्त येत असेल तर दररोज रात्री झोपण्यापूर्वी पाय कोमट किंवा गरम पाण्याने स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यावे, नंतर भेगांमध्ये वॅसलीन भरावी। शक्य असल्यास हिवाळ्यात सॉक्स वापरावे व घराबाहेरचे काम करत असताना बूट वापरावे। 8. हिवाळ्यात हळद व दुधाची साय एकत्र करून चेहऱ्याला लावल्यास त्वचा मऊ राहते, तसेच त्वचा उलत नाही, रंग देखील हळूहळू उजळतो। 9. मूळव्याधीवर आराम मिळावा यासाठी रात्री 5 ते 6 मनुके कपभर पाण्यात भिजवावे, सकाळी उठल्यावर उपाशीपोटी पाण्यासहित हे मनुके खावे। सलग 2 ते 3 महिने असे केले असता मूळव्याधीवर आराम मिळतो। 10. फळभाजी बीटाची जी पाने असतात ती पाण्यात उकळून घ्यावे, त्या पाण्याने केस स्वच्छ धुवावे, केसातील कोरडेपणा कमी होतो, केसामध्ये जो कोंडा होतो तो देखील कमी होण्यास मदत मिळते। 11. नेहमीच तळलेले पदार्थ खाऊ नका, त्याने चरबी वाढते, तसेच जास्त तेलकट खाल्ल्याने खोकला, घसा बसणे तसेच घशाच्या संबंधित अजून वेगवेगळे आजार होऊ शकतात। 12. जर पोटात नेहमी गॅस होत असेल तर बडीशेप सोबत थोडासा ओवा घ्या, दिवसातून 2 ते 3 वेळा हे दोन्हीही पदार्थ थोड्या थोड्या प्रमाणात खावे, गॅसची समस्या नक्कीच दूर होईल। 13. लहान मुलांची मालिश करण्यासाठी इतर दुसरे कोणतेही तेल वापरण्याऐवजी मोहरीचे तेल वापरावे, मोहरीच्या तेलाने हाडे व स्नायू मजबूत होतात, तसेच मुलांना सर्दी व खोकल्यापासून देखील आराम मिळतो, कारण मोहरीचे तेल भरपूर उष्ण असते। 14. लहान मुलांना नेहमी सर्दी व खोकला जर होत असेल तर एका वाटीमध्ये 2 चमचे मोहरीचे तेल गरम करून घ्यावे, तेलामध्ये ओवा व लसूण तडतडला जावा इतके तेल गरम करून घ्यावे, त्याच तेलात थोडासा ओवा, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या तुकडे करून टाकावे, हे दोन्हीही पदार्थ छान तडतडले की तेल बाजूला कोमट करून घ्यावे। कोमट झालेले तेल लहान मुलांच्या छातीला व पाठीला चोळून घ्यावे, तसेच सर्दी असल्यास नाकामध्ये 1 थेंब टाकावा, असे हे रात्री दररोज करायचे आहेत। 4 ते 5 दिवसांनी मुलांना सर्दी खोकल्यास आराम मिळतो। 15. जेवण झाल्यावर ढेकर येणे ही सामान्य नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण वारंवार जर ढेकर येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार घ्यावे। आजच्या व्हिडिओमध्ये इतक्याच काही महत्त्वाच्या टिप्स व काही घरगुती रामबाण उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेले होते। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाकीचेही व्हिडिओ चॅनलला भेट देऊन नक्की बघा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टिप्स व नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।